घरच्यांना विरोध करून प्रेमविवाह केला, मात्र लग्नानंतर पतीनेच मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्रास सहन न झाल्याने अखेर पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कसबे डिग्रजमध्ये 17 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी घडली. या प्रकरणी पती ऋषिकेश कुमार कदम राहणार इंदिरानगर कसबे डिग्रज याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भाऊसाहेब गुलाब हत्तेकर वय 54 राहणार हरिपूर रोड प्रशिक चौक यांची मुलगी निशा हिनं ऋषिकेश यांच्याशी 20 जून 2023 रोजी प्रेमविवाह केला. मात्र लग्न झाल्यानंतर ऋषिकेश कदम याने पत्नी निशा हिला त्रास देण्यास सुरुवात केली. तू खालच्या जातीची आहेस असे म्हणून तो तिला हिणवून तिचा अपमान करीत होता. तिला कोठेही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात नव्हता. तुला मुलं होत नाहीत, तुझ्या खांद्यावर भाजलेला डाग आहे, तू मला फसवून लग्न केले आहेस असे म्हणून वेळोवेळी तिच्या जातीच्या कारणावरून तिचा अपमान करून तिला शिवीगाळ मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळूनच निशा हिनं 17 जानेवारी रोजी सकाळी 6:15 वाजण्यापूर्वी कसबे डिग्रजमध्ये राहत असलेल्या घरात साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास तिचा नवरा ऋषिकेश कदम यानेच प्रवृत्त केले असून तोच तिच्या मरणास कारणीभूत झाला आहे असे फिर्यादींनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी पती ऋषिकेश कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून 3 साक्षीदार तपासले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.